Hello students, good morning all. This is lecture number 4 on the topic magnetism and magnetic materials. Last lecture मध्ये आपण origin of magnetism बद्दल डिस्कस केलेला आहे. We know that magnetic behavior of all the substances in the nature is not same. जसं की आपण जर एखादा आयर्न रॉड कन्सिडर केला, कॉपरचा रॉड कन्सिडर केला आणि ॲल्युमिनियमचा रॉड कन्सिडर केला आणि या तिन्ही रॉड्सना जर आपण मॅग्नेटच्या नियर प्लेस केलं, एखाद्या बार मॅग्नेटच्या नियर प्लेस केलं तर आयर्न रॉडला बार मॅग्नेट स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, पण तसं ॲल्युमिनियम किंवा कॉपर रॉडला अट्रॅक्ट करत नाही तो. याचा अर्थ या डिफरंट सबस्टन्सेसचं मॅग्नेटिक बिहेवियर डिफरंट आहे. आणि हे कशामुळं तर आपण सांगू शकतोय बिकॉज ऑफ देअर डिफरंट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. या मटेरियलच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सेम नाही आहेत म्हणून त्यांचं बिहेवियर आपल्याला डिफरंट दिसतं आहे. मग या ज्या मटेरियलच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी आपण काही डिफरंट टर्म्स यूज करणार आहोत. मग ज्यामध्ये मॅग्नेटायझेशन आलं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटायझिंग फील्ड, ससेप्टिबिलिटी, परमॅबिलिटी ऑफ मीडियम, परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, रिलेटिव्ह परमॅबिलिटी, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, अशा काही डिफरंट टर्म्सचा आपण यूज करणार आहोत. आणि मग या डिफरंट टर्म्स काय आहेत, कशासाठी यूज करायच्या, त्यांचं मिनिंग काय आहे, त्यांचा फॉर्म्युला वगैरे आहे का, त्याला युनिट्स आहेत का, या सगळ्या डिफरंट टर्म्स ज्या आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज एक्सप्लेन करण्यासाठी यूज करणार आहोत त्यांच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाच्या टर्म्स आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, कारण या टर्म्स कळाल्या की पुढची जी आपली 3 लेक्चर असणार आहेत डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम वरती, ती लगेच लक्षात येईल, कारण त्यात हे सगळे वर्ड्स फक्त आपण यूज करणार आहोत. मग ती प्रॉपर्टी लार्ज आहे की स्मॉल आहे एवढा स्मॉल लेवल पण म्हणजे एवढ्या सोप्या फॉर्ममध्ये आपण त्या प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम स्टडी केलं होतं यावरून आपल्याला हे कळालं होतं की कुठल्याही मटेरियलला जर मॅग्नेटिझम असेल म्हणजे मॅग्नेटिक त्या मटेरियलनं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली असेल, त्याला मोमेंट असेल, देन इट इज बिकॉज ऑफ दी ऑर्बिटल मोशन ऑफ दी इलेक्ट्रॉन. त्या मटेरियलमध्ये जे ॲटम्स आहेत आणि त्या ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्समुळं त्या मटेरियलला मॅग्नेटिझम असतं म्हणजे त्या मटेरियलला मोमेंट असते. आणि मग आपण ह्या बेसिक फॉर्मचा म्हणजे बेसिक या कन्सेप्टचा यूज करून आज काही कन्सेप्ट थोडा इथं एक्सप्लेन करणार आहोत. सपोज एखादा ॲटम कन्सिडर केला. Suppose this is our atom. Okay, it has nucleus and electrons are revolving in the circular orbit. Okay, या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, रिव्हॉल्यूशन करत असतात. सपोज दिस इज अवर इलेक्ट्रॉन. दिस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन दिस डायरेक्शन. ह्याची व्हेलॉसिटी इकडे आहे, कन्सिडर केलं आपण. सो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन दिस ऑर्बिट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी सेम असते. आणि मग इलेक्ट्रॉन मोशन मध्ये आला की त्याला काय म्हणतो आपण, करंट म्हणतो. आणि मग हा रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर कॉइल मधून पास होणाऱ्या करंटला सिमिलर असल्यामुळं आपण असं म्हटलं होतं की इथं या इलेक्ट्रॉनमुळे करंट तयार होतो आणि इलेक्ट्रॉनच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शननं करंट घेतो आपण. आणि मग हे सर्क्युलर कॉइलला सेम असल्यामुळं बिकॉज ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन एक मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन त्या मॅग्नेटिक फील्डची कशी फाइंड आउट करतो आपण, राईट हँड थंब रूल अपोजिट यूज करायचा. म्हणजे कर्ली फिंगर करंटच्या डायरेक्शननं घ्या, थंब शोज द डायरेक्शन ऑफ induced magnetic field or magnetic moment. So magnetic field is induced because of this electron is in this direction. याला आपण magnetic moment असंही म्हणू शकतो, लक्षात ठेवा. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हाच वर्ड आपण यूज करणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शननं तयार होते त्याच डायरेक्शननं मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शनही असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे इनसाइड द मॅग्नेट सांगितलंय हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये. सो दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दिस रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. हा फर्स्ट इलेक्ट्रॉन होता. हेलियम ॲटम कन्सिडर केला आपण तर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर सपोज सेकंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन दिस ऑर्बिट. आणखी एक इलेक्ट्रॉन आहे या ॲटम मध्ये त्याच ऑर्बिटमध्ये, फर्स्टच ऑर्बिट आहे, त्याचा पाथ डिफरंट आहे, पाथ सेम असेल असं नाही. अँड सपोज दिस सेकंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स इन दिस डायरेक्शन. सो इफ दिस इज व्हेलॉसिटी इज इन दिस डायरेक्शन देन द करंट विल बी इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे याही रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे करंट तयार होईल ना. आणि मग करंट तयार झाला की करंट इकडे असेल तर मॅग्नेटिक फील्ड किंवा याची जी मोमेंट इंड्यूस होणार आहे दॅट मोमेंट विल बी इन दिस डायरेक्शन. दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ सेकंड इलेक्ट्रॉन. दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ह्या दोन्ही इलेक्ट्रॉननं मॅग्नेटिक फील्ड तयार केले
दोन्ही इलेक्ट्रॉनने काय इंड्यूस केले, मॅग्नेटिक फील्ड. एका इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन आहे B1 म्हणूया आपण याला, दुसऱ्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन आहे B2. सो आणि या ॲटम मध्ये दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत असं कन्सिडर केलं. दिस इज अवर ॲटम. मग काय म्हणणार तुम्ही, मग मी असं विचारलं ह्या ॲटमला मॅग्नेटिक मोमेंट आहे का किंवा ह्या ॲटमची मॅग्नेटिक फील्ड आहे का, कॅन्सल वगैरे होते का या दोन्ही फील्ड, तर इथं कॅन्सल तर होणार नाहीत. ह्या दोघांची रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इकडे असेल ना अशी बी म्हणूया याला. सो दिस इज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस टू इलेक्ट्रॉन. मग आपण असं म्हणू शकतो इथं की या ॲटमची ही काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे असं म्हणता येईल आता, कारण ह्या ॲटम मधलेच हे दोन इलेक्ट्रॉन्स होते. याचा अर्थ एखाद्या ॲटमची रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड असू शकते आणि असते. अशी फील्ड असतेच असं नाही, काही वेळा कॅन्सलही होते. हे आपण पुढे जाईल तसं लक्षात आणखी हे रिपीट स्टडी करत जाणार आहोत. आता इथे आपण असं कन्सिडर केलं की दिस बी इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस ॲटम. या ॲटमची ही काय आहे आता, मॅग्नेटिक फील्ड आहे. लक्षात येते, इलेक्ट्रॉनचीच होती पण आता ती रिझल्टंट फील्ड त्या इलेक्ट्रॉनच्या ॲटमला मिळाली, म्हणजेच ह्या ॲटमला एक नेट मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा आहे. ॲटमला काय आहे, या नेट मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा आहे, रिझल्टंट मोमेंट m बार म्हणूया आपण. म्हणजे या ॲटमचं बिहेवियर एखाद्या मॅग्नेट सारखं झालं आता. आणि मग याला आपण ॲटॉमिक मॅग्नेट असंही म्हणतो. म्हणजे एखादा ॲटम असेल मटेरियल मधला तर तो ॲटम सुद्धा एक प्रकारचा मॅग्नेटच आहे. स्मॉल टायनी मॅग्नेट्स असतात हे. ॲटमला आपण टायनी मॅग्नेट्स, ॲटॉमिक मॅग्नेट्स असे वर्ड यूज करतो. म्हणजे एक सिंगल ॲटम सुद्धा एक प्रकारचा काय मॅग्नेट आहे आणि त्या ॲटमला मॅग्नेटिक फील्ड आहे त्या ॲटममुळे तयार झालेली आणि त्या ॲटमला मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा आहे. लक्षात आलं, हा सिंगल ॲटम झाला. आणि मग असे लार्ज नंबर ऑफ ॲटम्स कंबाईन झाले, त्यांचे मॉलिक्युल्स तयार झाले, बॉन्डिंग झालं की एक सॉलिड मटेरियल तयार होतं. आणि सपोज एक असं सबस्टन्स, एक मटेरियल मी इथं यूज केलं, एक सॉलिड मटेरियल आहे. ओके, एक ब्लॉक घेतलाय मी अँड दिस ब्लॉक कंटेन्स लार्ज नंबर ऑफ सच ॲटम्स. असे लार्ज नंबर ऑफ ॲटम्स आहेत. सपोज दिस इज दी ॲटम. ह्या मटेरियल मध्ये असलेला हा काय आहे, ॲटम आहे. पण आपण काय म्हटलंय तर त्या ॲटम मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स होते. 2 इलेक्ट्रॉन्सनं मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस केली, प्रोड्यूस केली आणि या दोघांची मॅग्नेटिक फील्ड कॅन्सल न झाल्यामुळे त्या ॲटमला एक रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे आणि मोमेंट आहे. आणि याची डायरेक्शन दाखवली आपण, इकडे असेल सपोज हा एरो दाखवतो, म्हणजे हीच डायग्राम इथं मी ॲटम दाखवला. दिस इज अवर ॲटम अँड दिस ॲटम हॅज मॅग्नेटिक फील्ड. ह्या ॲटमची आता हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, या डायरेक्शन आहे, त्याची रिझल्टंट डायरेक्शन असणार आहे त्याला काहीतरी. मग या ॲटमची मॅग्नेटिक फील्ड किंवा मोमेंट या डायरेक्शन नसेल तर दुसरा एखादा ॲटम जर कन्सिडर केला आपण तर याची मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मोमेंट याच डायरेक्शन असायला पाहिजे असं नाहीये. प्रत्येकाची मॅग्नेटिक मोमेंट डिफरंट डायरेक्शन असू शकते इथं. म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड किंवा मोमेंट इकडे असेल, मग असे इथं लार्ज नंबर ऑफ काय आहेत, मॅग्नेटिक डायपोल्स आहेत, म्हणजेच मॅग्नेटिक ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत असं म्हणूया आपण. आणि मग प्रत्येक मॅग्नेटला, प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक फील्ड आहे इथं, बट दिस मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ दिस मोमेंट्स ऑर फील्ड इज रॅन्डम. एक रॅन्डमली ओरिएंटेड असे काय असतात इथं, ॲटम्स असतात. या टाईपमध्ये असे हे मॅग्नेटिक स्मॉल ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत. आणि असे किती नंबर ऑफ ॲटम्स असतात एखाद्या मटेरियलमध्ये, तर इनफायनाईट नंबर ऑफ, म्हणजे लार्ज नंबर ऑफ ॲटम्स असतात. अशा प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक मोमेंट आहे. मग ह्या मटेरियलची मॅग्नेटिक फील्ड 0 असेल का नसेल सांगा. एक असे अनेक ॲटम एकत्र येऊन एक सॉलिड सबस्टन्स तयार झालाय, मटेरियल तयार झालंय. मग या मटेरियलला मॅग्नेटिक मोमेंट असेल की नसेल, कारण ॲटमला आहे आणि त्याच ॲटम पासून ते मटेरियल बनलंय. मग ॲटमला जर प्रत्येक मॅग्नेटिक मोमेंट फील्ड असेल तर मटेरियलला असेल का, तर याचा आन्सर आहे हिअर द नेट मॅग्नेटिक फील्ड ऑर नेट मॅग्नेटिक मोमेंट इज 0. आता फील्ड 0 आहे म्हणण्यापेक्षा आपण मोमेंट मध्ये याचा विचार करूया. इथून पुढे लक्षात ठेवा, ॲटमला मोमेंट आहे, रिझल्टंट मोमेंट आहे. मग या प्रत्येकांना ही नेट मोमेंट आहे. मग मी असं विचारलं की ह्या मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट किती असेल, तर ती 0 असते. याचं रिझन काय, तर विचार करा. सपोज हे 2 आयटम्स कन्सिडर केले, याची मोमेंट अपवर्ड डायरेक्शन नाही, याची मोमेंट कशी आहे, डाऊनवर्ड. याला या ॲटमला या ॲटमची मॅग्नेटिक मोमेंट कशी आहे, अपोजिट डायरेक्शन आहे. याला याची कॅन्सल झाली, या ॲटमला याची मोमेंट कॅन्सल होईल. असं प्रत्येक ॲटमला, एका ॲटमला दुसऱ्या ॲटमची मोमेंट काय होत जातात, कॅन्सल होत जातात. आणि मग प्रत्येक ईच अँड एव्हरी ॲटम हॅज मॅग्नेटिक मोमेंट बट कॅन्सल्स विथ ईच अदर.
प्रत्येक ॲटम सोबत दुसऱ्या ॲटमची मोमेंट काय होते, कॅन्सल होते. अँड नेट मोमेंट ऑर नेट फील्ड, मॅग्नेटिक फील्ड ह्या मटेरियलची नेट फील्ड असेल किंवा मोमेंट असेल ती किती असते, 0 असते. म्हणजे तुम्ही एखादा आयर्नचा रॉड घेतलाय, तुम्ही आयर्न रॉड दुसऱ्या एखाद्या आयर्नच्या रॉडला अट्रॅक्ट करतो का, नाही करत. का तर त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड नाही असं आहे का, तर त्याच्यात ॲटम्स आहेत पण नेट मोमेंट 0 आहे, नेट फील्ड 0 आहे. त्याच्या आतमध्येच ॲटमलाच एकमेकांची मॅग्नेटिक फील्ड कॅन्सल झाल्यामुळं मटेरियलची नेट मोमेंट 0 दाखवली जाते. याचा अर्थ या बल्क मटेरियलची मोमेंट किती आहे, 0. बल्क मटेरियल म्हणतोय मी, एखादा ॲटम नाही घेतला इथं. तर या बल्क मटेरियलची मॅग्नेटिक मोमेंट कशी आहे, इथं 0 आहे. मग आपल्याला याच्यात चेंजेस करता येतील का, म्हणजेच याची नेट मोमेंट जी आहे ती नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 जर नको येऊ द्यायची नसेल तर याच्यामध्ये काही चेंजेस करता येईल का, काही करता येईल का इथं, तर करू शकतोय आपण. काय केलं बघा, मी इकडे एक बार मॅग्नेट प्लेस केला, लार्ज मॅग्नेटिक पोल आहे इकडं. सपोज हा नॉर्थ पोल आहे अँड हिअर देर इज ए लार्ज मॅग्नेट हॅज साऊथ पोल. आता इकडं नॉर्थ पोल, इकडं साऊथ पोल आहे. आपल्याला माहिती आहे इन बिटवीन दीज टू पोल्स देर इज ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. या दोन पोलच्या मध्ये काय असते, अशी एक मॅग्नेटिक फील्ड असते, एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे. सपोज बी बार एवढी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. मग आता मी हे पोल्स दाखवायची गरज आहे का, नाही. या कुठल्या तरी मॅग्नेटचीच फील्ड असते, नाही. त्यासाठी मी यांना इरेज केलं. नाव दिस मटेरियल, बल्क मटेरियल इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणूया याला आपण. एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ह्या मटेरियलला काय केलं, प्लेस केलं. कसं प्लेस करणार, तर सिंपल आहे. हा तुमचा बार मॅग्नेट आणि हे तुमचं मटेरियल आहे. तर ह्या बार मॅग्नेटच्या क्लोज असं मटेरियलला आणून प्लेस केलंय. चलं, ह्या बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ह्या मटेरियलला काय केलं, प्लेस केलं. तसं आहे हे. नाऊ आता इथं या डायपोल जे आहेत, हे म्हणजे हे जे ॲटम्स आहेत यांना आपण डायपोल म्हणतोय, मॅग्नेट म्हणू शकतोय, कारण ॲटॉमिक मॅग्नेट्सच आहेत हे. आणि मॅग्नेट म्हटलं की मग त्याला पोल्स आले, साऊथ पोल आला, नॉर्थ पोल आला, मोमेंट आहे त्याला. आणि मग इथं या ॲटॉमिक मॅग्नेट्स वरती ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड टॉर्क अप्लाय करते. हे एक सिंगल ॲटम म्हणजे आता एक मॅग्नेटच आहे. आणि मॅग्नेट म्हटलं की नॉर्थ साऊथ पोल आले, मोमेंट आली. मोमेंटची डायरेक्शन कशी असते, साऊथ पोल टू नॉर्थ पोल. मग असं म्हणूया आपण की याचा इकडं साऊथ पोल, इकडं नॉर्थ पोल. जसं इथं इकडं साऊथ पोल आहे याचा आणि इकडं काय नॉर्थ पोल आहे. तर काय होईल मग सांगा, एक जर ॲटम, एखादा सिंगल ॲटम जर एखादा मॅग्नेट असेल, त्याला पोल्स असतील, मोमेंट असेल, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा मॅग्नेट प्लेस केला तर आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती टॉर्क अप्लाय होतो. आणि टॉर्क अप्लाय झाल्यामुळे तो मॅग्नेट काय होतो, रोटेट होतो. मग इक्विलिब्रियम मध्ये कधी असतो, म्हणजे स्टेबल कधी असतो, स्टेशनरी तो व्हेन इट्स ॲक्सिस इज पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता काय होणार बघा, मी इकडे डायग्राम ड्रॉ करतो. सेम तेच मटेरियल मी इथं ड्रॉ केलं. एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे हे मटेरियल. नाउ दीज ॲटम्स बिकॉज ऑफ दी टॉर्क ऍक्टिंग ऑन दोज ॲटम्स गेट्स रोटेटेड. हे सगळे ॲटम्स काय होतात, असे रोटेट होतात. म्हणजे हे सगळे स्मॉल जे ॲटॉमिक मॅग्नेट्स आहेत, हे सगळे ॲटॉमिक मॅग्नेट्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डने अप्लाय केलेल्या फोर्समुळे किंवा टॉर्कमुळे रोटेट होतात. जे मगाशी सगळे रॅन्डम आहेत ते सगळे एका डायरेक्शनने येतात. कशामुळं, बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आणि का, आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक फील्ड एखाद्या मॅग्नेटवरती टॉर्क अप्लाय करते आणि त्याला इक्विलिब्रियम मध्ये आणते, म्हणजे स्टेबल करण्यासाठी त्याला पॅरलल आणते नेहमी. त्याचमुळे इथं हे सगळे ॲटॉमिक मॅग्नेट जे आहेत ते रोटेट होतात ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमुळे आणि सगळ्यांची डायरेक्शन आता काय होते, सेम होते. आता मला सांगा, ह्या ॲटमला मोमेंट आहे, यालाही आहे. ह्या प्रत्येकाला काय आहे, मोमेंट आहे. प्रत्येक ॲटमला मोमेंट आहे यातल्या. बट नाव इथं कॅन्सल झाली होती, अपोजिट असल्यामुळे याची मोमेंट याला कॅन्सल होते, याची मोमेंट याला कॅन्सल होते. इथं कॅन्सल होतील का मोमेंट्स आता. नाउ ईच अँड एव्हरी ॲटॉमिक मॅग्नेट्स हॅज दी मॅग्नेटिक मोमेंट इन सेम डायरेक्शन. मग यांच्या मोमेंट ऍड अप होत जातात. काय होत जातात, या ऍड होत जातात. आणि मग मोमेंट्स ऍड झाल्यामुळं आता या मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 नाहीये. म्हणजेच ह्या मटेरियलला आता एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. या मटेरियलला काय आली, आता एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे. आता याची 0 मोमेंट नाही, म्हणजेच या मटेरियलला आता स्वतःची मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही आता या मटेरियलची काय नाही, एक्सटर्नल तर आहेच,
पण एक्सटर्नल सोबत आता ह्या मटेरियलनं स्वतःचीही काही मॅग्नेटिक फील्ड तयार केले का, कॅन्सल नाही झाले. आता ह्या प्रत्येक ॲटमनं मॅग्नेटिक फील्ड आहे ना, प्रत्येक ॲटमला काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं कॅन्सल झाल्यामुळं नव्हती, पण आता इथं कॅन्सल होत नाही, तर ह्या मटेरियलची आता स्वतःची एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि मग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तर होतीच, प्लस या मटेरियलची एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि आता ही जी युनिफॉर्म फील्ड होती याची स्ट्रेंथ आणखी वाढते का, तर एक्सटर्नल फील्ड मध्ये ह्या मटेरियलची आणखी त्यात फील्ड काय होते, ऍड होते. का फील्ड ऍड झाली, कारण त्याची आता कॅन्सल होत नाहीये, तर मग ती रिझल्टंट आहे फील्ड, आणि ती फील्ड एक्सटर्नल मध्ये काय होते, ऍड अप होते, आणि ही आणखी फील्ड स्ट्रॉंग होते. आता इथं या मटेरियलला एक्सटर्नल फील्ड जर नसेल, म्हणजे बी एक्सटर्नल जर 0 असेल, म्हणजे नसेल फील्ड इथं, तर त्या मटेरियलची मोमेंट किती असते, 0 असते. पण याच मटेरियलला व्हेन वी प्लेस सच मटेरियल इन एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन देर इज अन नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द मटेरियल. या मटेरियलला काय आहे, आता एक नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, ती 0 नाहीये. आणि मग याचं हे जे काही झालं इथं, म्हणजे मटेरियलला काय मिळाले, नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळाले. आणि आता या मटेरियलमध्ये स्वतःच मॅग्नेटिझम आहे. ह्या मटेरियलचं आता स्वतःचं काय आहे, एक्सटर्नल फील्डची गरजच नाही, आता त्याला स्वतःच त्यानं काय तयार केले, मॅग्नेटिक फील्ड तयार केले. आणि याला स्वतःचं मॅग्नेटिझम आहे. आणि मग ह्या मटेरियलचं इथं जे काही झालंय याला आपण म्हणणार आहे मॅग्नेटायझेशन. या मटेरियलचं इथं काय झालं म्हणणार आपण, मॅग्नेटायझेशन झालं. लक्षात आलं, मॅग्नेटायझेशन त्या ह्या ब्लॉकचं बल्क मटेरियलचं झालं. म्हणजे काय झालंय मग ऍक्च्युली, तर त्या मटेरियलला जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं, त्यावेळी त्या मटेरियलला एक नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळाली आहे, 0 नाही आता ती, आणि त्यालाच आपण म्हटलं मॅग्नेटायझेशन. तर आपली पहिली टर्म जी आपण यूज करणार आहे इथं, दॅट फर्स्ट टर्म इज मॅग्नेटायझेशन. इथं काही बुकमध्ये झेड किंवा काहीमध्ये एस यूज केलं जातं, मॅग्नेटायझेशन. दिस इज अवर फर्स्ट टर्म. फॉर मॅग्नेटायझेशन वी यूज सिम्बॉल कॅपिटल M. ओके, मॅग्नेटायझेशन मीन्स व्हॉट, तर आता हा मटेरियल आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये इथं, म्हणजे 0 आहे. एक्सटर्नल फील्ड नसताना ऑल दी ॲटॉमिक मॅग्नेट्स आर रँडमली ओरिएंटेड. सगळे ॲटॉमिक मॅग्नेट्स कसे असतात, रँडमली ओरिएंटेड, अँड सो इट्स नेट मॅग्नेटिक मोमेंट इज ऑलवेज 0. मोमेंट 0 आहे. बट व्हेन दिस मटेरियल, बल्क मटेरियल इज प्लेस्ड इन एन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन the material has now net magnetic moment because of the rotation of the magnetic dipoles. म्हणजे ॲटॉमिक मॅग्नेटचं रोटेशन होतं, सगळे ॲटॉमिक डायपोल्स एकाच डायरेक्शनने येतात, आणि मग त्या मटेरियलला काय असते, आता नेट मॅग्नेटिक मोमेंट असते. आणि मटेरियलला नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळाली की आपण काय म्हणणार, त्याचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. त्यामुळे मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू जी आहे ती ठरवली जाते नेट मॅग्नेटिक मोमेंट. मटेरियलला किती नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळाले पर युनिट व्हॉल्यूम या रेशोवरून. So the formula used for magnetization is net magnetic moment per unit volume. This is the formula used to calculate the magnetization. ज्याला कॅपिटल M असं सिम्बॉल यूज केलंय आपण. लक्षात आलं फॉर्म्युला याचा, डेफिनेशन वगैरे नोट्स मध्ये दिले मी तुम्हाला, बघा तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. युनिट जर यूज करायचं असेल तर मॅग्नेटिक मोमेंट आहे ही, आणि हा व्हॉल्यूम आहे. मॅग्नेटिक मोमेंटचं युनिट आपण यूज केलं होतं एम्पियर मीटर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. सो the unit will be ampere per meter for SI unit for magnetization. काय युनिट यूज करणार तुम्ही, एम्पियर पर मीटर. डायमेन्शन लिहायचे असेल तर पर मीटर आहे, त्यामुळे L-1 आणि एम्पियर आहे. डायमेन्शन आहे तयार झाली कुणाची, मॅग्नेटायझेशन. कळालं मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, मॅग्नेटायझेशन लक्षात घ्या व्यवस्थित. दिस इज अवर मॅग्नेटायझेशन. ओके, तर मॅग्नेटायझेशन होतं म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, तर त्या मटेरियलला नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते, आणि मग त्या मटेरियलमध्ये मॅग्नेटिझम येतं, आणि त्या मटेरियलला स्वतःची अशी एक आता काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते आणि मॅग्नेटिक मोमेंट असते. आता ही फर्स्ट टर्म झाली. लक्षात आलं मॅग्नेटायझेशन. नाउ आणखी भरपूर टर्म्स आहेत, आपण स्टेप बाय स्टेप आता फास्ट लक्षात येतील. ही बेसिक टर्म कळाली की पुढे आता जाणं सोपं आहे. नाउ वी विल सी हाऊ द मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज कन्सिडर्ड. आता यामध्ये काही वर्ड्स आपण यूज करणार आहोत. सपोज एक सॉलिनॉइड कन्सिडर करूया. वी हॅव ए सॉलिनॉइड.
एका हॉलो सिलेंडरवरती जर वायर वाउंड केली आपण तर आपण त्याला काय म्हणतो, सॉलिनॉइड म्हणतो. सपोज एक सॉलिनॉइड इथं कन्सिडर केलाय मी. ह्याच्या आतमध्ये काहीही नाही, म्हणजे फक्त स्प्रिंग सारखी अशी वायर आहे ज्याला आपण स्पायरल फॉर्म मध्ये वाउंड केलंय. याच्या आतमध्ये इनसाइडला काहीही प्रेझेंट नाहीये, हॉलो पार्ट आहे पूर्णपणे, व्हॅक्यूम आहे असं कन्सिडर करा, आतमध्ये फ्री स्पेस आहे असं कन्सिडर केलं. नाव दिस इज अवर सॉलिनॉइड. याची लेंथ भरपूर आहे अशी. ओके, असा सॉलिनॉइड कन्सिडर केलाय अँड ए करंट आय इज पासेस थ्रू दिस सॉलिनॉइड. आता सॉलिनॉइड मधून करंट पास केला की आपल्याला माहित आहे इट प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड अलॉंग इट्स ऍक्सिस. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, अलॉंग इट्स ऍक्सिस असते. आणि मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी घेऊ शकतो आपण, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड दी सॉलिनॉइड. याला सिम्बॉल बी नॉट यूज करूया. देन व्हॉट इज बी नॉट? बी नॉटला मागच्या टॉपिक मध्ये सॉलिनॉइडचा फॉर्म्युला तयार केला होता ना आपण. बी नॉट इज म्यू नॉट एन आय. What is B naught? B naught is the magnetic field inside the along the axis of solenoid. ह्या सॉलिनॉइडच्या इनसाइडला असलेली मॅग्नेटिक फील्ड आहे किती आहे? B naught. जिथं आपण n ला काय म्हणतो? n is the total number of turns per unit length. n चं मीनिंग नंबर ऑफ टर्न्स नाही. त्या आर्टिकल मध्ये तुम्ही बघितलं असेल तर समजलं असेल n चं मीनिंग ऍक्च्युअली काय आहे? नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ हे ऍक्च्युअली याचं मीनिंग आहे. स्मॉल n चं टोटल नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ अँड I इज द करंट पासिंग थ्रू द सॉलिनॉइड. म्यू नॉट परमॅबिलिटी ऑफ दिस व्हॅक्यूम. आतमध्ये काय होता? व्हॅक्यूम होता. ही झाली मॅग्नेटिक फील्ड. याला आपण नाव देणार आहे मॅग्नेटायझिंग फील्ड. याला कसली फील्ड म्हणणार आहे? मॅग्नेटायझिंग फील्ड. कारण या फील्डचा आपण मॅग्नेटायझेशन साठी यूज करणार आहे, म्हणून याला काय नाव दिलं? मॅग्नेटायझिंग फील्ड म्हटलं. आता ह्या मॅग्नेटायझिंग फील्डची इंटेन्सिटी जी आहे, म्हणजे ही स्ट्रॉंग आहे की वीक आहे, हे कशावरती डिपेंड असेल सांगा? म्हणजे बी नॉट स्ट्रॉंग कधी असेल? when we increase the current passing through solenoid or when we increase the number of turns of solenoid. mu naught तर कॉन्स्टंट आहे, त्याला चेंज नाही करू शकत तुम्ही. म्हणजे if we want to increase the intensity or strength of this magnetic field B naught, then we have to change or increase these two parameters. म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी फक्त कुणावरती डिपेंड आहे? ni. मग म्हणून आपण काय करणार आहे तर या टर्मला ni ही जी टर्म आहे ह्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी पूर्णपणे या दोघांवरतीच डिपेंड असल्यामुळं या दोघांसाठी एक सिम्बॉल घेतो मी H अँड वी कॉल इट ॲज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. याला आपण काय म्हणणार आहोत? मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ज्याला सिम्बॉल H करायचं. म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ ही याच्यावरून सांगू शकतोय आपण, म्यू नॉटला यूज नाही करू शकत. म्हणून आपण याची स्ट्रेंथ जर सांगायची असेल तर ती या फॉर्म मध्ये सांगतो, ni. लक्षात आलं? मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय तर त्या मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटायझेशन करण्याची ॲबिलिटी म्हणू शकतोय आपण. स्ट्रॉंग फील्ड असलं की स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन, वीक फील्ड असलं की वीक मॅग्नेटायझेशन. म्हणून त्याला म्हटलंय काय? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. सिम्बॉल काय यूज करायचं? H. फॉर्म्युला ni. मग मॅग्नेटिक इंटेन्सिटीला युनिट काय घेता येईल? करंटचं युनिट माहित आहे, एम्पियर आहे माहित आहे, बट व्हॉट अबाउट दिस n? आता नंबर ऑफ टर्न्सला तुम्ही म्हणाल की कुठे युनिट आहे का? नाहीये युनिट. पण हे n ऍक्च्युली काय आहे? हे n आहे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे ना ते. मग याला पर युनिट लेंथचं युनिट होतं. सो एम्पियर पर मीटर हे युनिट यूज करतो आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटीसाठी, जे युनिट मॅग्नेटायझेशनला होतं. त्यामुळे याची डायमेन्शन सुद्धा सेमच आहेत, L-1 आणि A. याचा अर्थ मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी या दोघांचं युनिट जे आहे ते कसं आहे? एकच आहे. कोणतं युनिट? एम्पियर पर मीटर किंवा याची डायमेन्शन. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं सिम्बॉल काय यूज केलं? H यूज केलं, लक्षात ठेवा. मग आपण या B नॉटला कसं लिहू शकतोय? B नॉट इक्वल टू म्यू नॉट H असंही याला लिहू शकतोय आपण इथं. लक्षात आलं? आता ह्या टर्म्स फक्त मी इथं लिहितोय. मॅग्नेटायझेशनचं मीनिंग कळालंय, फॉर्म्युला कळालाय. ओके, मॅग्नेटिक इंटेन्सिटी कळालं. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही सेकंड टर्म आपण स्टडी केली. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी सिम्बॉल काय? H. युनिट काय? फॉर्म्युला काय? H इक्वल टू ni. आता इथं B नॉट इक्वल टू म्यू नॉट ni
किंवा आपण याला काय म्हटलंय, बी नॉट इक्वल टू म्यू नॉट एन आयच्या ऐवजी काय लिहू शकतोय, एच. आणि याला म्हणणार आहे आपण मॅग्नेटायझिंग फील्ड. मी इथं खाली लिहितो, दिस बी नॉट इज अवर मॅग्नेटायझिंग फील्ड. हाही वर्ड लक्षात ठेवा. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना असे वर्ड आले की कशाबद्दल ते आपण वर्ड यूज करतो हेही माहित पाहिजे. ह्या बी नॉटची व्हॅल्यू झाली म्हणजे त्या सॉलिनॉइडच्या आतमध्ये आता जी काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाले, दॅट मॅग्नेटिक फील्ड विल बी अवर मॅग्नेटायझिंग फील्ड बी नॉट. आता आपण काय करणार आहोत, नाउ वी प्लेस्ड an iron rod inside this solenoid. या सॉलिनॉइडच्या आतमध्ये इनसाइडला मी एक आता आयर्न रॉड काय केलाय, प्लेस केलाय. इथं आपला हा आयर्न रॉड आहे म्हणजे मटेरियल आहे. आता आतमध्ये काय इंड्यूस केलं, मटेरियल. तिथं ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड होती, ऑलरेडी तिथं काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. कोणती, बी नॉट आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण हा आयर्न रॉड काय केलाय, तिथं प्लेस केलाय या टाइप मध्ये. आता काय होईल सांगा, व्हेन वी प्लेस ए मटेरियल inside the magnetic field, inside or in an external magnetic field, then the magnetization of that material takes place. त्या मटेरियलचं काय होतं, मॅग्नेटायझेशन होतं. म्हणजेच काय तर हा आयर्नचा रॉड फील्ड मध्ये नसेल तर त्यातले ॲटम असे रॅन्डमली ओरिएंटेड असतात, मगाशी सांगितलं तसं. अँड व्हेन वी प्लेस दॅट आयर्न रॉड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन ऑल द ॲटॉमिक मॅग्नेट्स गेट्स रोटेटेड, सगळे रोटेट होतात आणि ते सगळे एका डायरेक्शनने येतात. म्हणजेच ह्या आयर्न रॉडचं काय होतं, मॅग्नेटायझेशन होतं. याचा अर्थ आपण जर सॉलिनॉइडच्या आतमध्ये हा असा एखादा आयर्न रॉड प्लेस केला तर त्या आयर्न रॉडचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. काय सांगतोय बघा, आयर्न रॉडचं काय झालं, त्या मॅग्नेटायझेशन झालं. आणि मॅग्नेटायझेशन झाल्यामुळं त्या आयर्न रॉडनं त्याची स्वतःची आणखी मॅग्नेटिक फील्ड तयार केली. मगाशी सांगितलेलं आठवतंय, जर एखाद्या मटेरियलचं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटायझेशन झालं तर त्या मटेरियलला आता काय असते, एक नेट मॅग्नेटिक मोमेंट असते आणि प्लस ते मटेरियल स्वतःची अशी एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतं आणि ती मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ऍड होते आणि एक्सटर्नल फील्ड आणखी काय होते, स्ट्रॉंग होते. म्हणजे याचा अर्थ आता हे बार मॅग्नेट हा जो आयर्न रॉड आहे, हा आयर्न रॉड आता एक स्वतः एक मॅग्नेटच आहे. आता हा आयर्न रॉड म्हणजे आता स्वतः एक काय तयार झाला, मॅग्नेटच तयार झाला. आणि मग हा आयर्नचा रॉड आता काय करतो, स्वतःची एक आणखी एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग त्या आयर्न रॉडनं स्वतःची जी एक्स्ट्राची मॅग्नेटिक फील्ड तयार केले त्याला आपण सिम्बॉल यूज करूया बीएम. म्हणजे बीएम म्हणजे कुणाची मॅग्नेटिक फील्ड, तर आयर्न रॉडचं मॅग्नेटायझेशन झाल्यामुळं त्याची स्वतःची जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याला म्हणूया आपण बीएम. आणि ही मॅग्नेटिक फील्ड डिपेंड असते मॅग्नेटायझेशन वरती. म्हणजे कुणावरती, तर या एम वरती. आयर्नचे जेवढं जास्त मॅग्नेटायझेशन होईल तेवढी जास्त आयर्न रॉड त्याची मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. म्हणजे हे असं सांगू शकतोय आपण, सपोज याच्यामध्ये असे टोटल 6 नंबर ऑफ ॲटॉमिक मॅग्नेट्स होते. इनिशियली हे सगळे कसे आहेत, रॅन्डम आहेत, ह्यांच्या डायरेक्शन कशा आहेत, डिफरंट आहेत. तर मग याची मोमेंट किती आता, 0. म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड, स्वतःची मॅग्नेटिक फील्ड त्याची किती, 0च. आणि जर याला आपण एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस केलं तर काय होणार, मग ऑल दीज ॲटॉमिक मॅग्नेट्स रोटेट्स अँड ओरिएंटेड इन दी सेम डायरेक्शन. यांचं ओरिएंटेशन आता कसं आहे, सगळ्यांच्या डायरेक्शन सेम आल्या. अँड नाउ दिस मटेरियल हॅज सम मॅग्नेटिक मुवमेंट अँड हॅज सम मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो. मग ही फील्ड जी आहे ती वीक असेल सपोज, आणि मग याचं वीक मॅग्नेटायझेशन झालं. सपोज सगळे ॲटम रोटेट झाले नाहीत, काहीच ॲटम रोटेट झाले, हे एवढे ॲटम रोटेट झाले नाहीत. मग मॅग्नेटायझेशन कसं झालंय, टोटल झाले का, नाही, थोडं कमी झालंय. पण फील्ड आहे त्याला नेट मिळालीच, इथं 0 होणार नाहीये ती, पण स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन नाही. आणि एक्सटर्नल फील्ड स्ट्रॉंग केली की याचं आणखी हे सगळेच ॲटम्स रोटेट होतील आणि मग याचं मॅग्नेटायझेशन कसं झालं म्हणतो आपण, स्ट्रॉंग झालं. म्हणजे जेवढे जास्त मॅग्नेटायझेशन होईल तेवढी जास्त हे मटेरियल स्वतःची फील्ड तयार करतं. म्हणजे the magnetic field due to the magnetization of the material is directly proportional to the amount of magnetization. किती मॅग्नेटायझेशन होते त्याच्यावरती डिपेंड असणारे ते मटेरियल स्वतःची किती मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. आणि मग आपण जर कॉन्स्टंट यूज केला तर वी कॅन राईट दिस ॲज बीएम इक्वल टू मॅग्नेटिक कॉन्स्टंट म्यू नॉट असतो इथं permeability magnetism मध्ये. So we can write this Bm as mu naught m, where m stands for magnetization. m ची व्हॅल्यू काय, magnetization. And what is Bm? Bm is the magnetic field
इंड्युस्ड ड्यू टू द मॅग्नेटायझेशन ऑफ दिस आयर्न रॉड. त्या आयर्न रॉडचं मॅग्नेटायझेशन झाल्यामुळं जी एक्स्ट्राची मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ती बीएम झाली. आता मी जर असं म्हटलं तर या सॉलिनॉइडच्या इनसाइडला आतमध्ये आता व्हॅक्यूम आहे की मीडियम आहे, तर मीडियम आला, आता व्हॅक्यूम नाही ना आता. आणि मग मीडियम मध्ये असताना त्या आयर्न रॉडची जी टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे आता ती बी नॉटच राहणार की आता चेंज होणार. आयर्न रॉड नसताना किती होती, बी नॉट होती. आयर्न रॉड प्लेस केल्यानंतर जे आता नेट मॅग्नेटिक फील्ड आहे इनसाइडला दॅट विल बी बी नॉट प्लस बीएम. बी नॉट म्हणजे त्या सॉलिनॉइडची आणि बीएम म्हणजे कुणाची मॅग्नेटिक फील्ड, तर त्या आयर्न रॉडची, कारण त्याचं मॅग्नेटायझेशन झालंय. आणि यांचे जर फॉर्म्युले यूज केले तर आपण असं लिहू शकतोय बी नॉट प्लस बीएम विल बी बी नॉट म्यू नॉट एच होता आणि बीएम चा फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट एम. सो म्यू नॉट इन ब्रॅकेट एच प्लस एम, दिस इज द नाव नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मॅग्नेट. याला म्हणूया इक्वेशन्सला नावं द्या, यांना आपल्याला नंतर पुढे सारखं यूज करायचंय, त्यासाठी नेम्स देऊया, आपल्याला नंबर्स देऊया. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 4 अँड दिस इज इक्वेशन नंबर 5. नाउ व्हॉट इज बी. बी आता काय झालं, बी इज द मॅग्नेटिक फील्ड, नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड. सॉलिनॉइडच्या आतमध्ये असलेली काही नेट मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ती फील्ड म्हणजे दोन टाईपची, एक सॉलिनॉइडची फील्ड आणि एक त्या रॉडची परत इंड्यूस झालेली फील्ड. रॉडनं स्वतःची एक फील्ड तयार झाली ना, कशामुळं, त्याचं मॅग्नेटायझेशन झाल्यामुळं, आणि मग ही नेट फील्ड मिळते. आता मॅग्नेटायझेशन कोणाचं झालंय, आयर्न रॉडचं. मॅग्नेटायझेशन कोणाचं झालंय, आयर्न रॉडचं. तर मॅग्नेटायझेशनचा आणखी एक फॉर्म्युला आहे, हा तर आहेच नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आणखी एक घेऊ शकतोय. मला सांगा हे मॅग्नेटायझेशन स्ट्रॉंग होणार की वीक होणार त्या आयर्न रॉडचं, हे कुणावरती डिपेंड असेल. मी म्हटलं वीक मॅग्नेटायझेशन झाले, का वीक झालं असेल, तर या सॉलिनॉइडची फील्ड वीक असल्यामुळं, म्हणजे एक्सटर्नल फील्ड वीक असल्यामुळं. आणि मॅग्नेटायझेशन स्ट्रॉंग झाले असं मी म्हटलं असतं तर त्याचा अर्थ त्याला एका स्ट्रॉंग फील्ड मध्ये प्लेस केले म्हणून मॅग्नेटायझेशन स्ट्रॉंग झाले. तर याचा अर्थ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या व्हॅल्यूवरती, स्ट्रेंथवरती किंवा इंटेन्सिटीवरती मॅग्नेटायझेशन किती होणार हे डिपेंड असतं. मग यामध्ये बी नॉटचा फॉर्म्युला म्यू नॉट एन आय, मग म्यू नॉट काही चेंज नाही होणार, एन आय होऊ शकतं, एन आयला एच म्हटलं आपण. सो मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी इंटेन्सिटी ऑफ दिस मॅग्नेटायझिंग फील्ड. मॅग्नेटायझेशन हे मॅग्नेटिक फील्डच्या इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल, हे सांगू शकतोय आपण. जेवढी फील्ड स्ट्रॉंग तेवढे जास्त ॲटम एका डायरेक्शनने येतील, वीक असली की थोडेसे ॲटम येतील एका डायरेक्शननं. म्हणजे मॅग्नेटायझेशन स्ट्रॉंग वीक होणार असणार हे कुणावरती डिपेंड आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटीवरती. सो वी यूज हिअर ए कॉन्स्टंट, आणि या कॉन्स्टंटला आपण यूज केला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, वी कॉल इट ॲज ससेप्टिबिलिटी. काय म्हणायचं याला, ससेप्टिबिलिटी ऑफ दॅट मटेरियल. ह्या आयर्न रॉडची ही काय असते, ससेप्टिबिलिटी, म्हणजे त्याचं इट इज द मेजर ऑफ मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दॅट मटेरियल. ससेप्टिबिलिटी म्हणजे त्या मटेरियलच्या मॅग्नेटिक बिहेवियरची ॲबिलिटी मेजर असतं. साय वरून कळतं की त्याचं मॅग्नेटिक बिहेवियर कसं आहे, म्हणजे त्याचं मॅग्नेटायझेशन कमी होणार की जास्त होणार हे त्याच्या या पॅरामीटरवरती डिपेंड असतं. सो ससेप्टिबिलिटी इज द मेजर ऑफ द मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ दॅट मटेरियल व्हेन इट इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड. एक्सटर्नल फील्डमध्ये प्लेस केल्यावरचं त्याचं जे मॅग्नेटिक बिहेवियर आहे त्याचं मेजर सांगणारा पॅरामीटर म्हणजे कोणता, ससेप्टिबिलिटी. एक नवीन पॅरामीटर मिळाला, एक नवीन टर्म मिळाली, ससेप्टिबिलिटी. म्हणजे मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करूनही कॅल्क्युलेट करू शकता. कुठला, कोणता, मॅग्नेटायझेशन विल बी चाय. याला ससेप्टिबिलिटीला चाय, CHI असं प्रोनाउन्सिएशन आहे, चाय म्हणायचं आपण. सो दिस चाय मीन्स द ससेप्टिबिलिटी ऑफ द मटेरियल. आणि मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आपण मग यूज करू शकतोय M इक्वल टू चाय H. M इक्वल टू काय आला, चाय H, म्हणजे ससेप्टिबिलिटी इंटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि मग ही M व्हॅल्यू इथं यूज करा. सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला एज B इक्वल टू म्यू नॉट H प्लस व्हॉट इज M, M इज नाव चाय H. H ही कॉमन घेतला तर मी याला B इक्वल टू म्यू नॉट 1 प्लस चाय ओके इंटू H. से इक्वेशन नंबर 7. आता हे इक्वेशन नंबर 7 आलं. आता विचार करा, इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 1 ला कम्पेअर करा.
इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 1 कम्पेअर करा आणि काय लक्षात येते सांगा. व्हॉट इज इक्वेशन नंबर 1? इट इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड इन द अब्सेन्स ऑफ आयर्न रॉड. आयर्न रॉड नसताना सॉलिनॉइडच्या आतमध्ये असलेली मॅग्नेटिक फील्ड किती आहे? बी नॉट आहे, कारण त्यावेळी मीडियम कोणतं होतं? म्यू नॉट होतं. लक्षात येतंय? किंवा याला कम्पेअर करा सेकंड इक्वेशनला, हे सेमच आहे, NI च्या ऐवजी एच लिहिलंय आपण. मॅग्नेटिक फील्ड म्यू नॉट एच आहे कधी? आयर्न रॉड नसेल तर, कारण त्यावेळी मीडियम व्हॅक्यूमच आहे म्हणून घेतलं आपण. नाउ व्हॉट इज बी? मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सॉलिनॉइड, आतमधलीच फील्ड आहे, इन द प्रेझेन्स ऑफ आयर्न रॉड. आयर्न रॉड आतमध्ये असताना मॅग्नेटिक फील्ड किती आहे? बी, आणि नसताना किती आहे? बी नॉट. मग नसताना बी नॉट आहे म्हणून म्यू नॉट यूज केलं. एच आहे तिथं, इथं एच आहे, इथं एच आहे. मॅग्नेटिक फील्ड absence of solenoid, magnetic field in the presence of solenoid. इथं म्यू नॉट आहे, इथंही म्यू नॉट आहे, पण इथं म्यू नॉट आहे, फक्त म्यू नॉट आहे बिकॉज इथं व्हॅक्यूम होतं आयर्न रॉड नसताना. आणि आता ज्यावेळी आपण तिथं आयर्न रॉड प्लेस केला, आता इथं मीडियम आलं, आयर्न हे मटेरियल आलं तिथं, आणि मटेरियल असताना मॅग्नेटिक फील्ड एक्सप्रेस करायचे असेल तर आपण कॉन्स्टंट फक्त म्यू नॉट नाही यूज करू शकत, तर त्यासाठी आपण कॉन्स्टंट काय यूज करतो? सो बाय कंपेअरिंग धिस वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज बी इक्वल टू म्यू एच. आता याला आणि याला कम्पेअर करा, इक्वेशन 2 अँड इक्वेशन नंबर 8 म्हणायला. आता बघा हे एच आहे, इथं एच आहे, म्यू नॉट, कारण तिथं मीडियम मगाशी नव्हतं, व्हॅक्यूम असल्यामुळे म्यू नॉट. आता मीडियम आहे म्हणून म्यू लिहिलं. व्हॉट इज म्यू? म्यू इज द परमॅबिलिटी ऑफ मटेरियल. मग इथं आयर्न मटेरियल आहे, त्याची ती काय झाली? परमॅबिलिटी झाली. आणि म्यू नॉट इज द परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, मगाशी व्हॅक्यूम होता, आता मटेरियल आहे. मग हा आणि हा फॉर्म्युला जर कम्पेअर केला तर याचा अर्थ यालाही कंपॅरिझन मध्ये घ्या. मग इथं बी आहे, एच आहे. सो बाय कंपेअरिंग दिस इक्वेशन वी कॅन राईट दिस ॲज हिअर म्यू इक्वल टू, म्यू शुड बी म्यू नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस साय. म्यूची व्हॅल्यू एवढी असली पाहिजे कंपॅरेटिव्हली. आणि मग याच्यावरून आपण बरेचसे फॉर्म्युले नंतर डिराईव्ह करणार आहे. म्हणजे काय करायचं आता? आता हे एक रिलेशन कळालं तर बीचा व्हॅल्यू अशी लिहू शकतोय आपण, बी विल बी, नाही बीची व्हॅल्यू लिहिली इथं, म्यूची व्हॅल्यू ही यूज करून इथं लिहिला हा फॉर्म्युला, असाही लिहू शकतोय आपण. आता इथं जर असा रेशो घेतला आम्ही, सपोज म्यू अपॉन म्यू नॉट इकडं घेतलं तर राहिलं काय? 1 प्लस साय. नाउ व्हॉट इज दिस रेशो? इप्सलॉन, हे सिम्बॉल आठवा जरा. व्हॉट इज इप्सलॉन? परमिटिव्हिटी ऑफ मीडियम असेल तर इप्सलॉन, आणि इप्सलॉन नॉट असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये यूज केलं ना आपण. व्हॉट इज इप्सलॉन नॉट? इट इज द परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. अँड या रेशोला आपण म्हटलं होतं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ह्या रेशोला काय म्हटलेलं? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, किंवा याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असंही म्हटलंय आपण, के सिम्बॉल यूज केलं होतं. तसंच सेम, व्हॉट इज म्यू? म्यू इज द परमॅबिलिटी ऑफ मटेरियल ऑर मीडियम. अँड व्हॉट इज म्यू नॉट? म्यू नॉट इज द परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. आणि मग या रेशोला आपण म्हणणार आहे रिलेटिव्ह परमॅबिलिटी. म्यू आर ला काय म्हणणार इथं आपण? वी कॉल इट ॲज रिलेटिव्ह परमॅबिलिटी. म्हणजे रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ परमॅबिलिटी ऑफ मीडियम टू द परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. त्या रेशोला म्हणायचं रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्यू आर. म्हणजेच म्यू आर ची व्हॅल्यू 1 प्लस साय पण घेऊ शकताय. याच्यावरून आपण असंही लिहू शकतोय, म्यूच्या जागी असं लिहिता येईल. सो म्यू विल बी म्यू नॉट इंटू म्यू आर असंही लिहिता येईल. हेही रिलेशन घेता येते. मग मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असा घेऊ शकतोय आपण, मॅग्नेटिक फील्ड बी विल बी म्यू नॉट म्यू आर एच असाही घेता येईल फॉर्म्युला हा. भरपूर फॉर्म्युले तयार होतात, त्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये यूज करू शकता तुम्ही. इथं बी मध्ये कुठेही काही यूज करा, मग फॉर्म्युले चेंज होऊ शकतात. ही रिलेशन्स लक्षात ठेवा. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन्स, खूप महत्वाची रिलेशन्स आहेत ही. यांचा आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करताना यूज करायचे. सगळे फॉर्म्युले यातले काही विचारतील फाइंड आउट करायला. तुम्हाला विचारतील फाइंड द मॅग्नेटिक फील्ड इन द अब्सेन्स ऑफ आयर्न रॉड, म्हणजे काही असेल तर आयर्न असेल, कॉपर दिलं असेल, काही दिलं असेल तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायला विचारले इन द अब्सेन्स ऑफ. मग काय फाइंड आउट करायचे तुम्हाला? बी नॉट फाइंड आउट करायचे. फाइंड द मॅग्नेटिक फील्ड इन द प्रेझेन्स ऑफ मटेरियल, तर मग बी फाइंड आउट करायला मग बी हा यूज करू शकता, हा यूज करू शकता, हा यूज करता येईल, हा घेता येईल, हा घेता येईल. डिपेंड आहे गिवन काय दिलंय. यातल्या ज्या टर्म्स गिवन आहेत त्यानुसार तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागतो. त्यामुळे हे फॉर्म्युले पाठ करण्याशिवाय ऑप्शन नाही. किंवा मग कंपॅरेटिव्हली कसे तयार झालेत हे लक्षात ठेवा, ते सोपं आहे, म्हणजे तुम्हाला ते तयार करता येतील.
या टाईपमध्ये हे सगळे फॉर्म्युलेज आपण डिराईव्ह केलेले आहेत. लक्षात येते काय केलं आपण? सुरुवातीपासून सांगतोय. आपण आधी काय केलं? एक सॉलिनॉइड घेतला. सॉलिनॉइडच्या आतमध्ये असलेली मॅग्नेटिक फील्ड किती? बी नॉट. ज्यावेळी तिथं आतमध्ये व्हॅक्यूम होता त्यामध्ये मग आयर्न रॉड प्लेस केला. आयर्न रॉड प्लेस केलाय मॅग्नेटिक फील्डमध्ये असल्यामुळे त्याचं काय झालं? मॅग्नेटायझेशन झालं. मॅग्नेटायझेशन झाल्यामुळे आयर्न रॉडनं स्वतःची अशी एक मॅग्नेटिक फील्ड तयार केली. ती कोणती? बीएम. मग आतमधली टोटल मॅग्नेटिक फील्ड आता इन्क्रीज झाली ना, मग ती टोटल फील्ड म्हणजे ह्या दोन्ही फील्ड सॉलिनॉइडची प्लस त्या रॉडची. मग फॉर्म्युल्यामध्ये यूज केल्या या व्हॅल्यूज. मॅग्नेटायझेशनची प्रोपोर्शनॅलिटी इंटेन्सिटीला डायरेक्टली असते, त्यातून ससेप्टिबिलिटी हा नवीन पॅरामीटर आला, त्याची व्हॅल्यू यूज केली, बी मिळालं. आणि मग कंपॅरिझन घेऊन आपल्याला परमॅबिलिटी, मग त्यामध्ये परमॅबिलिटी ऑफ मीडियम म्हटलं की म्यू, परमॅबिलिटी ऑफ व्हॅक्यूम म्हटलं की म्यू नॉट, आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटी आलं की म्यू आर. आणि म्यू आर म्हणजे म्यू अपॉन म्यू नॉट किंवा रिलेटिव्ह परमॅबिलिटीचा फॉर्म्युला म्यू आर इक्वल टू 1 + साय असाही घेता येतो. लक्षात आलं? आणि मग या सगळ्या फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतात. जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर हे न्यूमरिकल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतोय. लक्षात आलं? आता यामध्ये एक छोटासा लॉ आहे, तो लॉ सांगतो मी. टेम्परेचरचा या मॅग्नेटायझेशन वरती काही इफेक्ट होत असेल का? तर होतो इफेक्ट. कसा इफेक्ट आहे? तर तो इफेक्ट आपल्याला क्युरी म्हणजे पेरी क्युरी या सायंटिस्टनं सांगितलेला आहे. त्याला आपण क्युरीज लॉ असं म्हणतो. काय म्हणायचं त्याला? क्युरीज लॉ. आणि हा क्युरीज लॉ आपल्याला मॅग्नेटायझेशन आणि टेम्परेचर यांच्यातली थोडी प्रपोर्शनॅलिटी सांगतो. काय प्रपोर्शनॅलिटी आहे इथं? मॅग्नेटायझेशन कशाला म्हणतो आपण? सपोज एखादं मटेरियल आहे आपल्याकडे आणि याची नेट मोमेंट किती आहे? 0 आहे. का तर एक्सटर्नल फील्ड नाहीये. बट व्हेन देर इज अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट, म्हणजे ह्या आपण मटेरियलला एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस केलं तर मग ह्या मटेरियलचं काय होतं? मॅग्नेटायझेशन होतं आणि आता नेट मोमेंट 0 नसते. मग मॅग्नेटायझेशन किती झालंय म्हणजे मॅग्नेटायझेशन त्या मटेरियलचं किती झालंय हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला कसं प्रपोर्शनल आहे? तर डायरेक्टलीच आहे. एक्सटर्नल फील्ड स्ट्रॉंग असेल की स्ट्रॉंग मॅग्नेटायझेशन होणार, वीक असेल की वीक मॅग्नेटायझेशन होणार. बट इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द एब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचरला मॅग्नेटायझेशन कसं प्रपोर्शनल? इनवर्सली. म्हणजे टेम्परेचर जर जास्त असेल तर मॅग्नेटायझेशन कमी होणार. हे आपण आणखी परत डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत पॅरामॅग्नेटिझम मध्ये, ज्यामध्ये आपल्याला टेम्परेचरचा मॅग्नेटिझम प्रॉपर्टीवरती असलेला इफेक्ट स्टडी करायचा आहे. आणि मग मॅग्नेटायझेशन एम विल बी सी इंटू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अपॉन टेम्परेचर. आणि मग सी ला आपण म्हणू शकतो इथं क्युरी कॉन्स्टंट. सी ला काय म्हणता येईल? आपण याला क्युरीज कॉन्स्टंट म्हणू शकतोय. सी जी व्हॅल्यू गिवन वगैरे दिलेली असेल. हे एक रिलेशन होतं छोटंसं, ज्याच्यामध्ये टेम्परेचरचं आणि मॅग्नेटायझेशनची प्रपोर्शनॅलिटी जी कळाली असेल. कशी आहे ही प्रपोर्शनॅलिटी? इट इज इनवर्सली प्रपोर्शनॅलिटी.